निवडणुका येतील जातील, पण काँग्रेसचं धोरण हे सर्वसामान्यांसाठी लढणं, त्यांच्यासोबत उभं राहणं हे कायमचं ठरलेलं आहे। त्यामुळं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला, आदिवासी बांधव, युवक यांच्या समस्या घेऊन आज आम्ही संघर्ष पदयात्रा काढतो आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, कोणतीही अटी व निकष न लावता सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी आहे। हमी भाव MSP कायदा या ठिकाणी लागू झाला पाहिजे। सोयाबीनला 8,000, हरभऱ्याला 8,000, तुरीला 10,000 आणि कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी आहे। आणि शेती साहित्यावर GST आकारला जातो, तर शेती साहित्य GST करमुक्त झालं पाहिजे। ट्रेड डील जी अमेरिकेसोबत झालेली आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे। ती ट्रेड डील रद्द झाली पाहिजे। गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि टंचाई जी होते आहे तर ती कुठं थांबली पाहिजे। अशा वेगवेगळ्या अनेक मागण्यांसाठी आज आदरणीय बंटीदादा यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा निघते आहे।